पुण्याहून निघालेले मराठा आंदोलक मुंबईत दाखल। मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलं। त्यानंतर आझाद मैदानावर मराठा आंदोलकांचा ठिय्या। सरकारला राज्यात दंगल घडवायची आहे। धारावी प्रकरणावरून इम्तियाज जलील यांचा आरोप, तर धारावी जिहादी मानसिकतेचं प्रदर्शन, नितेश राणेंचा हल्लाबोल। महाविकास आघाडीची 288 जागांवर चर्चा आणि सहमती। संजय राऊतांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। कुठल्याही जागेवर मतभेद नाहीत असाही दावा। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला, तर निकाल 27 सप्टेंबरला। मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका। निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतर युवा सेनेनं दाखल केली होती याचिका। वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेच्या संदीप देशपांडेंच्या उमेदवारीचे राज ठाकरेंनी दिले संकेत। विजन वरळी कार्यक्रमात राज यांनी केलं देशपांडेंचं भरभरून कौतुक। लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव। वस्तू घेण्यासाठी भाविकांची गर्दी। चेन्नईच्या पहिल्या कसोटीवर भारताची पकड। गिल आणि पंचची शतकं। बांगलादेश समोर 515 धावांचं महाकाय लक्ष्य। पाहुण्यांची दिवसअखेर 4 बाद 158 अशी स्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।